एक नंबरचे पलीकडचे कोण एकमेकानी हो मुखे एकमेकानी हो मुखे सुखी भानो होमरी वैकुंठ तो ऐसे नहीं वैकुंठ तो ऐसे नहीं कवळ काही कार्याचे तुका म्हणे वाळवंत तुका बरवे नितौतम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याची शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम महायोग पीठे कटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दारुमुनिते समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकरु पाण्डुरङ्गकरु प्रथमन मन पाण्डुरङ्गकरु प्रथमन मन पाण्डुरङ्गकरु पाण्डुरङ्गकरु प्रथमन मन पाण्डुरङ्गकरु प्रथमन मन पाण्डुरङ्गकरु पाण्डुरङ्गकरु प्रथमन
प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आहे खरोखर बरोबर आहे ते. मी मागच्या वेळेला इथं आलो होतो, फार दिवस झाले नाही. या स्टेजवर मी ज्या वेळेला आलो त्याच वेळेला गणेशगिरी महाराज काल्याचं कीर्तन करीत होते. थोडा वेळ कीर्तन केलं, नंतर त्या दिवसाचा असणारा कार्यक्रम यथोचित प्रकारे पार पडला. पण मनुष्य जीवनच असं काही आहे, मरण धर्म आहे. केव्हाच ते अचानक आम्ही इथून गेल्यानंतर गेले. तर मनुष्याचं जाणं हे असं काही दुसऱ्यांना, संबंधियांना, जवळच्यांना, स्नेही लोकांना एक अशा गर्तेमध्ये टाकीत असतं. अशी ओढ त्याबद्दल वाटते की ज्यांच्या समवेत आम्ही होतो, राहत होतो, गात होतो, भजनात कीर्तनात एकत्र येत होतो, ते आमच्यातून जाऊन आज 16 दिवस झालेले आहेत. विठ्ठला आमची सनातन परंपरा ही कृतज्ञतेने युक्त अशी आहे. कृतज्ञता आहे आमच्या संस्कृतीमध्ये. कृतज्ञ नाहीत आम्ही. तर ज्या वेळेला ग्रहस्थाश्रमामध्ये कोणी गेलं तरी सुद्धा त्याचा 13वा केला जातो. 13व्या दिवशी त्याचं श्राद्ध केलं जातं. लक्ष द्या, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, थोडा हसा. आणि फार हे दृश्यवरून बघणारे असतात. त्या ठिकाणी असं चाललेलं असतं यमुनेच्या वाळवंटामध्ये. त्यावेळेला शुकाचार्याने त्यांचं वर्णन केलं. काय केलं वर्णन? देवरथ वेणू जठर पटयो शृंग वेत्रेच कक्षे वामे पाणौ मस्तुन कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन्नर्मभिस्वरी स्वर्गे लोके विशति भुजे यज्ञ भुगवाल गोपाल कृष्ण भगवान या सर माईक बंद करा, बाकीचे एक चालू ठेवा, एक चालू ठेवा. असे यांचं संतपूजन होणार आहे. परमपूजनीय महंत कृष्णजी महाराज आंबऋषी यांचे या ठिकाणी पूजन होईल. त्यानंतर या गुरुजी उठा. नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चि नुतं शरण्यं। भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परम मंगलमय देवाधिदेव भगवान, परंतु याचा सर्वाचा या सत्याला ते सोडत नाही, त्याग करत नाही। याचा निवृत्तीच्या मार्गामध्ये जे सुख आहे त्या सुखाकडे कोणीही वळत नाही। आणि खरंच ज्या निवृत्तीच्या मार्गाकडे जे वळतात ते धन्य आहे, धन्य आहे, धन्य आहे। म्हणून या ठिकाणी ब्रह्मलीन 1008 महंत स्वामी गणेशगिरीजी महाराज त्यांनी आपलं जीवन धन्य करून घेतलं। कारण सर्व प्रपंचाचा माया मोहाचा त्याग केला आणि भक्ती ज्ञान वैराग्य रूपी गंगेला समर्पित केलं। आपलं जीवनच नव्हे सार्थक केलं तर आपल्या सर्वांना असा एक मार्ग दाखवून गेले की सर्वांचं जीवन धान्य करून गेलं आणि आपल्या समोरासमोर भगवंताच्या हरिभजनामध्ये लीन होऊन गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपला देहत्याग केला। एवढा मोठा साक्षात्कार आणि एवढा मोठा चमत्कार मला वाटत नाही दुसरीकडे असं कुठे घडला असेल। असो, मी जास्त वेळ घेत नाही। या ठिकाणी अनेक विद्वत महापुरुष उपस्थित आहेत। अनुसरे तो अमर झाला अंतराला संसारा, न दे कधी गर्भवास कधी दास विष्णूचे। परमपूजनीय श्रद्धेय महंत गणेशगिरीजी महाराज यांचा 16शी संस्कार सोहळा मोठ्या आनंदाने सोहळ्यामध्ये तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा, याही भूमंडळ माझी कीर्ती असा एक महापुरुष त्यांची गुरुवर्य श्रद्धेय कृष्णगिरीजी महाराज त्यांच्या समवेत शिष्याचा समाधी सोहळा होणं ही कठीणच आहे। त्यांचं भाग्य की गुरुच्या हातून सोहळा होणं। ज्ञानेश्वर महाराजांचं भाग्य की आपले गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या हातून सोहळा होणं। ठीक आहे, वेळ खूप झालेली आहे। गणेशगिरी महाराजांचं विशेष सौभाग्य की असा एकही महात्मा नसेल महाराजजी की 24 दिवस गावकऱ्यांनी सोहळा केला। 24 दिवस। धन्यवाद टाटेकरांना, सागरकरांना की आपण 24 दिवस 7 दिवस अगोदर कथा कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा नाचून सर्वांच्या समरस ते होते। स्वामीजीचा एक सुंदर कार्यक्रम पार पडला। त्यांच्या देखत त्यांच्या समवेत मिरवणूक काढली, त्यातच बरोबर होते। आणि शेवट गुरुपौर्णिमाच्या दिवशी त्यांनी असा मुहूर्त सापडला महाराजजी की गुरुपौर्णिमा, गुरु पूर्ण मा आहे, अर्धी मा नाही। प्रपंचामध्ये माता पिता 2 असतात, गुरु पूर्ण मा आहेत। आणि गुरुच्या स्थळावर पूजनीय महाराज गेले। एक कणखर, निर्भीड आणि स्पष्ट वक्ता होता। काय असतं? पानी जलता है दूध जलने के बाद, पानी जलता है दूध जलने के बाद, साधू कळता है मरने के बाद। साधू आहे तोपर्यंत किंमत नसते, साधू गेल्यानंतर माणसाला पुस्तक दुःख वाटतं की असं केलं असतं बरं झालं असतं। तरी परंतु सर्वांचं सौभाग्य आहे पूजनीय गणेशगिरी महाराजांचा समाधी सोहळा या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, राम म्हणता आपला प्राण गेला पाहिजे। त्याकरता आपला आतापासून राम राम सुरू करावं लागेल, नंतर म्हातारपणी होता येत नाही। मी तर म्हणतो म्हातारा व्हायच्या अगोदरच मोश मेला पाहिजे कधी, असं मला वाटतं। एका गावामध्ये एक म्हातारा लहानपणीच मेला। लहानपणी म्हातारा म्हणला म्हणजे ज्या दिवशी शरीर मी नाहीये त्या दिवशी तो मेलेला असतो। देह मी नोहे हे जेव्हा संपेल तो संन्यासीच असतो। मी माझी आईशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जा निरंतर। पुनश एकदा
वेळ झालेली आहे, कारण हे प्रवचन आमचं नाही आहे. की महाराजांनी किती जगला त्याला महत्त्व नाही आहे, पण ते जे जगले ते देवाकरता जगले, लोकांकरता जगले. आणि शेवट त्यांचा बाबाजी बोलले की भरल्या गंगेत त्यांनी आपलं असणारं जीवन वाहून घेतलं. तसंच आपलं जीवन असं सहज जीवन जावं. झाकल्या घटीचा जीवा, ज्याप्रमाणे सर्पाने आपल्या अंगाची कातीन काढल्यानंतर त्या कातिनेला कोण काय करतं कोणी पाहत नाही आहे. तसं शरीर जाळलं काय, पुरलं काय, कुठं ठेवलं काय, साधू त्याला धरत नसतो. आपल्याकरता आपण ते करायचं असतं. पुण्यवंत व्हावे येत सज्जनांची नावे. पुरुषस्त्रांना प्रणाम करतो, थांबतो. रामकृष्ण हरी, नमो नारायण, राम.